नमस्कार, मी अतिशय स्वागत आहे तुमचं अलिबाग मुरुड मतदारसंघातील बातमी विशेष कार्यक्रमामध्ये। आज आपल्यासोबत मुरुड तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शैलेश काते साहेब आहेत। काते साहेब, स्वागत आहे पहिल्यांदा तुमचं आमच्या चॅनलमध्ये। काते साहेब, काल मला वाटते गणपती विसर्जनाच्या दिवशी मला वाटते तुमच्या मुरुड तालुक्यामध्ये गणपती विसर्जनाला जात असताना काही मुस्लिम युवकांनी तिथे दगडफेक केली आणि तुम्ही तिथे स्वतः उपस्थित होता। तर नक्की ते प्रकरण कुठल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये आणि मुरुड तालुक्यामध्ये कसं घडलं, काय झालं? कारण की तो जो काही नंतर जमाव तिथे जमलेला होता, त्या जमावाला तुम्ही स्वतः मार्गदर्शन करून परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली। निश्चित परवा दिवशी 5 दिवसाचे गौरी गणपती विसर्जन सुरू असताना काही गणपती निघाले होते। तर रस्त्यामधून प्रवास होत असताना गणपतींचं काही मुस्लिम वस्तीमधून काही 2 छोट्या मुलांकडनं दगडफेक झाली। निश्चितपणाने हा जो काही प्रकार घडला त्याचं निश्चितपणे आम्ही या ठिकाणी निषेध करतोय। परंतु हा प्रकार घडू नये, हा प्रकार घडल्या मागे कोणाचा तरी हात असेल याची पूर्ण खात्री पोलीस प्रशासन करतायत। गुन्हेगारांवरती सुद्धा पोलीस प्रशासन त्या ठिकाणी चौकशी करून कारवाई करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि मला विश्वास आहे की दोन्ही समाजामध्ये तीव्र होणार नाही, वाद होणार नाही याची दक्षता आम्ही स्वतः घेतोय, पोलीस प्रशासन घेतोय आणि पोलीस प्रशासनाकडून योग्य तो मार्ग काढला जाईल। कुठे नक्की घटना झाली? ही मुरुड शहर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये भोगेश्वर पाकळीमध्ये ज्यावेळेला तुम्ही जमाव तिथं ज्यावेळेला जमा होता, तणावाची परिस्थिती होती, त्यावेळेला तुम्ही त्यांना संबोधित करताना जमावाच्या आणि तेथील लोकांच्या काय मागण्या होत्या? निश्चितपणाने हा जो प्रकार घडला, हा प्रकार खऱ्या अर्थाने घडू नये। गेल्या अनेक वर्षापासून मी बघत आलोय, हिंदू मुस्लिम हे आम्ही लोक मुरुड तालुक्यामध्ये नव्हे तर अखंड रायगड जिल्ह्यामध्ये आपण एकत्र सण साजरा करतो। मला कधी जाणवलंच नाही की मुरुडमध्ये मुस्लिम लोक राहतात, हिंदू राहतात। मला असं वाटतं की सर्व आम्ही एकत्रच आहोत। पण काही जे काही समाजकंटक असतात ते अशा प्रकारावरती उतरतात, त्यावेळेस दोन्ही समाजामध्ये वाद निर्माण होतो आणि जे कोण ही लोक जी काय आहेत, जे काय असे वाईट चाळे किंवा बेताल वागण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांना प्रत्येक समाजाच्या लोकांनी थांबवलं पाहिजे की जेणेकरून आपल्या सुरळीत चाललेल्या समाजामध्ये आणि आज एकी आहे हिंदू धर्म आणि मुस्लिम समाज, आम्ही एकत्रित सगळे सण साजरे करतो आणि अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा निश्चितपणाने लोकांमध्ये एक आक्रोश तयार होतो की बाबा एक आमच्या देवदेवतांवरती हे लोक बोलतात। तर निश्चितपणाने मुस्लिम समाजाच्या सर्वच ज्येष्ठांना माझी विनंती आहे की आपल्यामध्ये पण काही असे समाजकंटक आहेत की जे आपल्यामध्ये भांडणं लावून देण्याचा प्रयत्न करतात। अशा लोकांना निश्चितपणाने आपण थांबवलं पाहिजे, त्यांच्यावरती आपण पुढे येऊन त्यांच्यावरती गुन्हे दाखल करायला पाहिजेत। हाच प्रकार आमच्याकडे झाला तर आम्ही त्या पद्धतीने आम्ही वागू, पण निश्चितपणाने तुम्ही सुद्धा ह्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करा आणि आपला मुरुड तालुका शांत कसा राहील ह्या प्रयत्नात आपण राहायला पाहिजे। काही लोकांनी तिथे मुस्लिम समाजाच्या काही व्यक्तीचं घरी फोडलेलं आहे। हा बघा कसं आहे, आता हा प्रकार घडला त्या प्रकारासाठी भारतीय जनता पार्टीचा एक तालुक्याचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मी उपस्थिती लावली की जेणेकरून कुठल्याही पद्धतीने वाद घडू नये। आज आपण एकत्र राहतोय, पण आम्ही मुद्दा होता तो गणपतीवरती दगडफेक झाली, त्या दगडफेकी हा एकदम निंदनीय विषय आहे आणि त्या विषयाला धरून आम्ही योग्य कारवाई करा, जे आरोपी आहेत त्यांच्यावरती। आम्हाला काही मुस्लिम समाजाच्या भावना दुखवायच्या नव्हत्या तर त्यांच्या देवदेवतांवरती आम्हाला काय बोलायचं नव्हतं आणि बोलणारही नाही आम्ही। परंतु असं आहे की जे कोण ह्या गोष्टीवरती जो वाद निर्माण करायचा प्रयत्न करतात अशा लोकांवरती कारवाई व्हायला पाहिजे, जेणेकरून पुढची लोक असा प्रकार करणार नाहीत आणि दोन्ही समाजामध्ये वाद कधी होणार नाही, असं आम्ही प्रयत्न तर कालपर्यंत होतो। आणि जो काही आम्ही पोलीस स्टेशनमध्ये ह्या विषयावरती राहिलो, पोलीस स्टेशनला SP साहेबांनी आम्हाला शब्द दिला की जो काही प्रकार घडलाय त्या आरोपींची चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई केली जाईल आणि मला 100% विश्वास आहे पोलीस प्रशासनावरती की निश्चितपणाने ह्याची चौकशी करून आरोपींवरती कारवाई करणार। तर कालचा जो गणपती विसर्जनाचा प्रकार होता 2 दिवसापूर्वी, तो मुरुडमध्ये घडलेला आहे। तुम्ही प्रसार माध्यमांच्या बाबतीमध्ये बघितलं असेल, परंतु काते साहेबांच्या मते की पोलीस प्रशासनाने अतिशय चांगलं काम करून
चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळली. अशा पद्धतीच्या गोष्टी दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ नये आणि अशा पद्धतीच्या गोष्टी समाजामध्ये होऊ नये, कारण का मुरुड तालुक्यामध्ये आम्ही सर्वजण एकत्र गुण्या गोविंदाने राहतो असं त्यांचं म्हणणं आहे. एक भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी ज्यावेळेस तिथे जमाव निर्माण झालेला होता त्याला चांगल्या पद्धतीने जमावाला हाताळलं, मार्गदर्शन केलं आणि अशा पद्धतीचं योग्य कामच चांगल्या पद्धतीच्या माणसांनी करायला पाहिजे, जेणेकरून समाजातील लोकांना त्याचा त्रास व्हायला नाही पाहिजे आणि एक चांगले अध्यक्ष अशाच पद्धतीने पक्षाची भूमिका पार पडत असतात. एकंदरीत त्यांच्या बोलण्यावर आपल्याला असं वाटतंय. मित्रांनो, इथेच थांबतो. जर काम आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.